या टॉपिकमध्ये आपण बघायचं आहे केमिकल कोऑर्डिनेशन. Let us start the chemical coordination. In this topic we will learn the chemical coordination. Some chemicals coordinate the body functions. The cells and organism communicate with each other through chemical signals. Also they are broadly of 4 types. एकूण 4 प्रकारच्या chemicals ने ती कंट्रोल करत असतात. Autocrine, the cells release secretion to stimulate itself. काही सेल सिक्रेशन जे करतात ते स्वतःलाच स्टिम्युलेट करून घेण्यासाठी करतात. त्या सेल्सना किंवा ते जे काही सिक्रेशन आहे त्याला ॲटोक्राइन्स असं म्हटलं जातं. दिस टर्म इज कॉल्ड ॲज द ॲटोक्राइन. स्वतःलाच स्टिम्युलेट करण्यासाठी सिक्रेशन केलं जातं. पॅराक्राइन, द सेल रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल्स. म्हणजेच काय तर सेल सिक्रेट करतात, काही केमिकल सिक्रेट करतात आणि बाजूच्या सेलना स्टिम्युलेट करतात. नेबरिंग सेल्स म्हणजे शेजारच्या सेलना स्टिम्युलेट करण्यासाठी काही केमिकल रिलीज केली जातात. त्यांना पॅराक्राइन्स असं म्हटलं जातं. एंडोक्राइन, द सेल रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट डिस्टन्स सेल. म्हणजे काही सेल सिक्रेशन करतात आणि लांबच्या सेल्सना, डिस्टन्स दूरवर असणाऱ्या सेल्सचा एखादा ग्रुप असेल, एखादा ऑर्गन असेल तर त्याला स्टिम्युलेशन मिळण्यासाठी हे सिक्रेशन काम करत असतं. ते केमिकल त्या दूरच्या ऑर्गन्सना स्टिम्युलेट करतं, म्हणून त्याला एंडोक्राइन्स असं म्हटलं जातं. फेरामेन्स मध्ये काय होतं, द ऑर्गन रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे एखादी सेल स्टिम्युलेशन मिळण्यासाठी जे काही सिक्रेशन करतं ते सिक्रेशन दुसऱ्याच ऑर्गनला स्टिम्युलेशन मिळतं. हे मेल फिमेलमध्ये अट्रॅक्शन करण्यासाठी जे काही हार्मोन्स असतात, ह्या हार्मोन्समध्ये खास करून कीटकांच्या मध्ये जे काही इन्सेक्ट आहेत, इन्सेक्ट अशा प्रकारचे केमिकल सिक्रेट करतात आणि फिमेलना किंवा मेलना अट्रॅक्ट करायचं काम करत असतात. त्यांना फेरामेन्स असं म्हटलं जातं. द ऑर्गन रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. लेट स्टार्ट. एंडोक्राइन सिस्टीम. ह्या सिस्टीम मध्ये काय होतं तर काही केमिकल सिक्रेट केले जातात आणि बॉडीचं कोऑर्डिनेशन केलं जातं. ते आपण या टॉपिक मध्ये बघायचं आहे. द एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल बॉडी ॲक्टिव्हिटीज बाय मीन्स ऑफ केमिकल मॅसेंजर्स कॉल्ड ॲज द हार्मोन्स. म्हणजे काही केमिकल सिक्रेट केली जातात, ती मॅसेंजर्स म्हणून काम करतात आणि ऑर्गनला दुसऱ्या स्टिम्युलेट करतात. त्या ज्या काही केमिकल्स आहेत त्या केमिकल्सना हार्मोन्स असं म्हटलं जातं. हार्मोन्स आर रिलीज्ड डायरेक्टली इन टू द ब्लड. ती डायरेक्ट ब्लडमध्ये सोडली जातात. हार्मोन्स इज कॅरीड ऑल ओव्हर द बॉडी व्हाया ब्लड. ब्लडमधून ती बॉडीच्या सगळ्या पार्ट्सकडे कॅरी केली जातात, वाहन केली जातात. द मॅसेज इज रिले ओनली टू द टार्गेट ऑर्गन्स. ती सगळीकडे ब्लडमध्ये असतात पण मॅसेज फक्त ती टार्गेट ऑर्गन्सनाच देतात, म्हणून ती टार्गेट स्पेसिफिक अशी हार्मोन्स असतात. ते आपण या सिस्टीममध्ये स्टडी करायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन्स. दे ॲक्ट ॲज केमिकल मॅसेंजर्स. They gives messages to the target organ, hence it is called as the chemical messengers. They are effective in very low concentration. Hormones can function as a regulators. They regulate the body functions, hence it is called as the functions. Hormones are the regulators. Some hormones interact with receptors present on the plasma membrane of target cells. काही हार्मोन्स ही रिसेप्टर बरोबर कंबाईन होतात आणि त्या सेल्समध्ये फिजिकल चेंज घडवून आणतात. सेलमध्ये जाऊन फिजिकल चेंजेस घडवून आणतात. सम एंटर्स द न्यूक्लियस टू इंटरॅक्ट विथ जीन्स. काही हार्मोन्स ही न्यूक्लियसमध्ये जातात. न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोम्स, त्याच्यावरती असणारे जीन्स बरोबर ते इंटरॅक्ट होतात. Hypersecretion or hyposecretion of hormone leads to various disorders. Hypersecretion म्हणजे काय तर एक्सेस सिक्रेशन ऑफ हार्मोन्स, म्हणजे ज्यादा हार्मोन सिक्रेट झाली तरी डिसऑर्डर तयार होते. हायपोसिक्रेशन मीन्स लेस सिक्रेशन ऑफ हार्मोन्स, म्हणजे कमी हार्मोन सिक्रेट झालं तरी सुद्धा डिसऑर्डर तयार होऊ शकते. These are metabolized after their functions. Thus cannot be reused. म्हणजे आपलं फंक्शन झाले की ते मेटाबोलाइज्ड होतात, नाहीशी होतात, नष्ट होतात, ती पुन्हा रियूज करता येत नाहीत. हार्मोन सिक्रेशन इज रेग्युलेटेड बाय positive
अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. त्याच्यामध्ये एक मेकॅनिझम असतं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आणि हार्मोनचं जे काही रेग्युलेशन होतं ह्या सिस्टीममुळं होत असतं. मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन्स. द हार्मोन प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन सेल बाय बाइंडिंग टू हार्मोन रिसेप्टर्स. द हार्मोन रिसेप्टर मे बी ऑन सेल मेम्ब्रेन और मे बी इंट्रासेल्युलर. म्हणजेच हार्मोन जे आहेत ते पहिल्यांदा रिसेप्टर बरोबर बाइंड होतात. ती एकतर सेल मेम्ब्रेनवरती असतात रिसेप्टर्स किंवा सेलच्या आतमध्ये पण असू शकतात. सेल मेम्ब्रेनवरती असेल तर ते फिजिकल चेंजेस घडवून आणतात, तर आतमध्ये असेल तर ते जेनेटिक चेंजेस पण घडवून आणू शकतात हार्मोन्स. The hormone receptor complex is formed and this leads to biochemical changes in the target tissue. टार्गेट टिश्यू मध्ये ते बायोकेमिकल चेंजेस घडवून आणायचं काम हे हार्मोन्स करत असतात. The action of hormone. The first action, the mode of hormone action through membrane receptor. Membrane receptor वरती हार्मोन्स बाइंड झाले तर काय नेमकं होतं हे या ठिकाणी आपण स्टडी करायचं आहे. The hormones like peptides and polypeptides. पॉलीपेप्टाइड्स किंवा पेप्टाइड हार्मोन्स आहेत. These are the non-steroid hormones, water soluble hormones interact with सरफेस रिसेप्टर्स. ती जी काय आहेत ती नॉन स्टेरॉइड्स असल्यामुळे काय होतात तर सरफेस रिसेप्टर्स. आता सरफेस रिसेप्टर म्हणजे काय तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे सेलचं. ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती काही रिसेप्टर्स असतात. दिज आर द स्पेशलाइज्ड प्रोटीन्स. त्यांच्याबरोबर ते पहिल्यांदा बाइंड करतात आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज द हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. दिस इज द हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. फॉर एक्झाम्पल FSH इज अ नॉन स्टेरॉइड हार्मोन interact with the cellular membrane receptor and this forms a complex. This complex is called as the hormone receptor complex. या ठिकाणी the hormone receptor complex तयार केलेला आहे. This is called as the first response. यालाच फर्स्ट रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. हार्मोन्स कडून एक हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार केलं जातं. त्यानंतर काय होतं this hormone receptor complex release a enzymes. This is called as the adenylate cyclases from the receptor site. ह्या रिसेप्टर साइटमध्ये एक एन्झाईम रिलीज केलं जातं and this enzyme forms the cyclic AMP from ATP. ह्या ATP कडून म्हणजेच ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट जे सेलमध्ये ऑलरेडी असतात त्या ATPचं कन्व्हर्शन काय करतात तर ते एन्झाईम्स सायक्लिक AMP मध्ये करतात. म्हणजेच काय CAMP मध्ये केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज द सेकंडरी मॅसेंजर्स. म्हणजेच त्याला सेकंडरी मॅसेंजर्स असं म्हटलं जातं. प्रायमरी मॅसेंजर जो आहे तो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स आणि त्यापासून एन्झाईमपासून काय केलं जातं तर सायक्लिक AMP केला जातो. म्हणजेच CAMP त्या ठिकाणी तयार केला जातो. द हार्मोन ॲक्ट ॲज ए फर्स्ट मॅसेंजर्स अँड CAMP इज द सेकंड मॅसेंजर्स. म्हणजे या ठिकाणी काय होतं तर हार्मोन फर्स्ट मॅसेंजर आहे तर CAMP हे सेकंड मॅसेंजर्स म्हणून काम करतं आणि हे काय करतं तर त्या सेलमध्ये बायोकेमिकल रिस्पॉन्सेस म्हणजे बायोकेमिकल रिस्पॉन्सेस देतात आणि फिजिकल चेंजेस घडवून आणलं जातं. म्हणजेच ओव्हॅरियन ग्रोथ होते. FSH मुळे काय होतं तर ओव्हरीची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. ही त्याची मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर्स. The second type of the mechanism of action is mode of hormone action through intracellular receptors. सेलच्या आतमध्ये गेल्यानंतर steroid and thyroid hormones are lipid soluble and are easily passed through plasma membrane of the target cells into the cytoplasm. ही जी काही हार्मोन्स आहेत ही स्टिरॉइड हार्मोन्स असतात आणि स्टिरॉइड हार्मोन्स ही इझिली प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून हे इझिली जातात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक स्टिरॉइड हार्मोन दिलेले आहे. द सेक्स हार्मोन्स आर द स्टिरॉइड हार्मोन्स. इस्ट्रोजन हे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. तसेच टेस्टेस्टेरॉन येऊ शकतं. थायरॉइड हार्मोन्स ही स्टिरॉइड हार्मोन्स आहेत. तर हे इझिली पास होतात आतमध्ये आणि त्यानंतर सायटोप्लाझममध्ये जातात. दिस इज द सायटोप्लाझम. दिस इज द न्यूक्लियस ऑफ द सेल. ह्या सायटोप्लाझममध्ये एक स्पेसिफिक प्रोटीन बरोबर ती बाइंड होतात आणि विच फॉर्म्स द रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स. रिसेप्टर हार्मोन्स कॉम्प्लेक्स ही सायटोप्लाझममध्ये तयार केली जातात आणि ती जी काही रिसेप्टर हार्मोन्स आहेत ती मग न्यूक्लियसमध्ये जातात. न्यूक्लियसमध्ये गेल्यानंतर काय होतं द हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड्स टू अ स्पेसिफिक रेग्युलेटरी साईट ऑफ द DNA. ती DNA बरोबर बाइंड होतात. या ठिकाणी जे काही क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमवरती जीन्स अँड DNA त्या ठिकाणी असतात अँड द ॲक्टिवेटेड जीन्स ट्रान्स्क्रिप्शन mRNA विच डायरेक्ट प्रोटीन सिंथेसिस अँड एन्झाईम
in the cytoplasm. The action of lipid soluble hormone is slower but long lasting. त्याची जी ॲक्शन्स असते ती स्लोअर असते पण बऱ्याच दिवसापर्यंत त्यांची ॲक्शन चाललेली असते. अशा प्रकारे काय होतं, द मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स, म्हणजे सेलच्या आतमध्ये जाऊन ते काय करतात तर रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स तयार करतात, म्हणून त्याला इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स. मेजर एंडोक्राइन ग्लँड्स, आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले एंडोक्राइन ग्लँड्स आहेत जे आपण स्टडी करणार आहोत ते आपण या ठिकाणी बघायचे आहेत. पहिला जो ग्लँड आहे तो हायपोथॅलॅमस. इट इज अ पार्ट ऑफ द डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनचाच पार्ट आहे हायपोथॅलॅमस, जो ब्रेनच्या तिथं असतो. पिनियल ग्लँड, पिनियल ग्लँड ही एक दुसरी बॉडी आहे जी मेल फिमेल दोन्हीकडे असते. पिनियल ग्लँड इट इज ऑल्सो पार्ट ऑफ द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस म्हणजे डायन्सेफेलॉनचाच पार्ट आहे तो पण. त्यानंतर येतो तो पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँड एक पी शेप्ड ग्लँड ब्रेनच्या खालच्या बाजूला असतो. इट इज कॉल्ड ॲज द मास्टर ऑफ एंडोक्राइन ग्लँड बिकॉज इट कंट्रोल द ऑल एंडोक्राइन सिस्टीम ऑफ द बॉडी. बॉडीची जी काही एंडोक्राइन सिस्टीम आहे ती कोण कंट्रोल करतो, तर पिच्युटरी ग्लँड हा कंट्रोल करतो. तो आपण डिटेल स्टडी करणार आहोत. त्याच्यापासून बरेचसे हार्मोन्स तयार केली जातात आणि ते हार्मोन्स काय काम करतात हे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. पिच्युटरी ग्लँड मेल फिमेलमध्ये दोन्हीकडे असतात. थायरॉइड ग्लँड ज्याला आपण कंठस्थ ग्रंथी म्हणतो, जे नेक रिजनमध्ये असतात. त्याचबरोबर पॅराथायरॉइड ग्लँड हे दोन्हीकडे पण असतात मेल फिमेलमध्ये, थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लँड. त्यानंतर येतात ते ॲड्रिनल ग्लँड जे जस्ट अबाव द किडनी, किडनीच्या वरती हे एक ॲड्रिनल ग्लँड्स असतात मेल आणि फिमेलमध्ये, ते पण आपण फंक्शन्स बघणार आहोत. त्यानंतर येतं ते पॅनक्रियास. पॅनक्रियास हा एक हेक्झोक्राइन मिक्स टाइप्स ऑफ ग्लँड आहे. त्याच्यामध्ये दोन्ही पण पार्ट असतात, एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन. तो आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. दोन्हीकडे असतात ते. थायमस ग्लँड जो हार्टच्या वरती असतो, दिस इज द थायमस ग्लँड, हार्टच्या वरती असतो, दोन्हीकडे असतात मेल फिमेलमध्ये, ते पण आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर येतं ते ओव्हरी, फक्त फिमेलमध्ये असतात, दिस इज द ओव्हरी फिमेल. आणि टेस्टिस ही मेलमध्ये असतात. हे पण एक एंडोक्राइन ग्लँड काम करत असतात, जी सेक्स हार्मोन्स तयार करायचं काम करत असतात. द फर्स्ट एंडोक्राइन ग्लँड is hypothalamus. Let us start the detailed study of the hypothalamus. It is a ectodermal in origin. म्हणजे एम्ब्रियोनिक एक्टोडर्म जे आहे त्या एम्ब्रियोनिक एक्टोडर्म पासून तो तयार झालेला असतो. इट इज प्रेझेंट इन द डायन्सेफेलॉन. इट इज लोकेटेड ॲट द फ्लोर ऑफ द डायन्सेफेलॉन. म्हणजे हा डायन्सेफेलॉनच्या फ्लोअरमध्ये या ठिकाणी ब्रेनच्या खाली हा असतो. ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस आर पेप्टाइड हार्मोन्स. म्हणजे वॉटर सोल्युबल हार्मोन्स तो तयार करतो. दीज आर कॉल्ड ॲज द पेप्टाइड हार्मोन्स. मेजर फंक्शन्स ऑफ द हायपोथॅलॅमस इज टू मेंटेन होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस इंटरनल एन्व्हायरमेंट रेग्युलेट करायचं तो काम करत असतो. इट कंट्रोल द सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी ऑफ द पिच्युटरी ग्लँड बाय रिलीज अँड इनहिबिटिंग हार्मोन्स. म्हणजे या ठिकाणी रिलीजिंग फॅक्टर अँड इनहिबिटिंग फॅक्टर हा ग्लँड तयार करतो. दीज आर द केमिकल्स. आणि त्या केमिकल्समुळं पिच्युटरी ग्लँड जो आहे तो एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल करत असतो, त्याला तो कंट्रोल करत असतो. एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल करायचं काम पिच्युटरी ग्लँड करतो. तर पिच्युटरी ग्लँडचे हार्मोनचे सिक्रिशन ॲक्टिव्हिटी जे आहेत, सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कंट्रोल करायचं काम हा हायपोथॅलॅमस करत असतो. दे आर सिक्रेटेड बाय न्यूरोसिक्रेटरी सेल्स बाय ते आर कॉल्ड ॲज द न्यूरो हार्मोन्स. म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यूरो सिक्रेटरी सेल्स आहेत, त्या न्यूरो हार्मोन्स पण सिक्रेट करतात. द हार्मोन्स सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस आर ADH अँड ऑक्सिटोसिन. ADH म्हणजे अँटी डायुरॅटिक हार्मोन्स. अँटी डायुरॅटिक हार्मोन्स तो तयार करतो. आणि दुसरं एक आहे ऑक्सिटोसिन, ज्याला बर्थ हार्मोन म्हटलं जातं, जे फिमेलमध्ये तयार होतं. ती दोन हार्मोन्स हा तयार करतो. नाउ द पिच्युटरी ग्लँड, or it is also called as the hypophysis, or this gland control the all endocrine system, hence it is also called as the master of endocrine gland. This is the master of endocrine gland. Size, it is the smallest gland. Shape, it is a P-shaped gland. P-च्या आकाराचा, वाटाण्याच्या आकाराच्या इतका असतो तो ग्लँड, P-shaped gland म्हटलं जातं. कलर, रेडिश ग्रे इन कलर. याचा जो काय कलर आहे तो रेडिश ग्रे कलरचा हा ग्लँड असतो. लोकेशन, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस, लॉज्ड इन अ बोनी डिप्रेशन कॉल्ड सेला टर्सिका ऑफ द स्पिनॉइड बोन. स्पिनॉइड बोन मध्ये एक छोटंसं खाच असते, त्या खाचीमध्ये हा बोन असतो, त्यालाच सेला टर्सिका असं म्हटलं जातं. त्या डिप्रेशनमध्ये हा बोन
ग्लँड बसलेला असतो पोटच्या. ओरिजिन, इट इज अ ड्युअल ओरिजिन ग्लँड. 2 लेयर्स पासून हा तयार होतो, हॅन्स इट इज कॉल्ड ॲज द ड्युअल एम्ब्रियॉनिक ओरिजिन ग्लँड. आता ते 2 लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत, तर ग्लँड इज मेड ऑफ 2 लोब्स, एडिनोहायपोफायसिस अँड न्यूरोहायपोफायसिस. त्यातला जो काय पहिला अँटेरियर लोब आहे, दिस इज कॉल्ड ॲज द एडिनोहायपोफायसिस. हा एडिनोहायपोफायसिस इज ओरिजिनेट फ्रॉम द आउटग्रोथ फ्रॉम द रूफ ऑफ द ब्युकल कॅव्हिटी. हा ब्युकल कॅव्हिटी पासून तयार झालेला असतो. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज रॅथकेस पाउच. राथके पाउच असं म्हटलं जातं. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन, हे ब्रेनकडे जात असते. द न्यूरोहायपोफायसिस, सेकंड जो पोस्टिरियर लोब आहे त्याला न्यूरोहायपोफायसिस असं म्हटलं जातं. ग्रोज ॲज ए डाऊनवर्ड एक्सटेन्शन ऑफ द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्या खालच्या बाजूचा हा पार्ट आहे. हा या ठिकाणी इथं दिसतं. ग्लँड, पिच्युटरी ग्लँड, दिस इज द एडिनोहायपोफायसिस अँड दिस पार्ट इज कॉल्ड ॲज द न्यूरोहायपोफायसिस. हा जो काही पार्ट आहे हा न्यूरोहायपोफायसिस आहे. याचं आपण आता स्ट्रक्चर बघूया या ग्लँडचं. स्ट्रक्चर ऑफ द पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँड कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स. एडिनोहायपोफायसिस, दॅट इज द एंटीरियर लोब. हा एंटीरियर लोब जो आहे तो एडिनोहायपोफायसिस आहे, हा एंटीरियर लोब. द एंटीरियर लोब इट इज अ लार्जेस्ट लोब ऑफ द पिच्युटरी ग्लँड. इट इज अ हायली सेल्युलर and vascular part of the pituitary gland. It contains various types of the epithyroidal secretory cells, that is the acidophils, basophils, chromophore cells. It is differentiated into 3 parts. याच्यामध्ये परत 3 पार्ट आहेत. हा हायली वॅस्क्युलर आहे, ब्लड वेसल्स भरपूर आतमध्ये दिसत आहेत. याचं जे काही सिक्रेशन आहे ते सिक्रेशन डायरेक्ट ब्लड वेसल्समध्ये सोडलं जातं. आणि ह्या ग्लँडचे एकूण 3 लोब्स आहेत, 3 डिफरंट पार्ट्स आहेत. एक आहे पार्स डिस्टॅलिस. इट इज अ हायली फंक्शनल पार्ट ऑफ द पिच्युटरी ग्लँड. पार्स डिस्टॅलिस इट सिक्रेट मॅक्झिमम हार्मोन्स. हा जास्तीत जास्त हार्मोन सिक्रेट करत असतो. सेकंड पार्स इंटरमिडिया. इट इज अ इंटरमिडिएट पार्ट. इट इज पुअरली डेव्हलप्ड इन ह्युमन बिंग. ह्युमन बिंगमध्ये हा पुअरली डेव्हलप झालेला असतो. पार्स ट्युब्रॅलिस इट इज द नॉन फंक्शनल पार्ट. इट इज मेड ऑफ नॉन सिक्रेटरी सेल्स. याच्यामध्ये कुठल्याही सिक्रेशन्स नसतात, नॉन सिक्रेटरी सेल्स असं म्हटलं जातं. दुसरा जो लोब आहे तो पोस्टिरियर लोब. दिस इज कॉल्ड ॲज द न्यूरोहायपोफायसिस. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज द न्यूरोहायपोफायसिस इन द डायग्राम. पिच्युटरी ग्लँड चा जो काही न्यूरोहायपोफायसिस आहे हा नर्व सेल्स पासून तयार झालेला असतो. न्यूरोहायपोफायसिस शोज 3 डिफरंट पार्ट्स. इन्फॉन्डिब्युलम, इट इज कॉल्ड ॲज द स्टॉक ऑफ द पिच्युटरी. ह्याला स्टॉक म्हटलं जातं. त्यानंतर येतं ते पार्स नर्वोजा. हा पार्स नर्वोजा और इट इज कॉल्ड ॲज द न्यूरल लोब. इट स्टोअर द 2 हार्मोन ADH अँड ऑक्सिटोसिन विच इज सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस पासून जी काही हार्मोन्स तयार झालेले असतात, इथं न्यूरो सिक्रेटरी सेल्स आहेत हायपोथॅलॅमस, आणि इथून ती या पार्स नर्वोजामध्ये येतात आणि स्टोअर करून ठेवली जातात ती हार्मोन्स. तिसरा जो आहे मेडियन इमिनन्स या ठिकाणी आहे आणि इट इज प्रेझेंट जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचा खालचा जो पार्ट आहे त्याला मेडियन इमिनन्स असं म्हटलं जातं. आता आपण बघूया फंक्शन्स ऑफ द एडिनोहायपोफायसिस. द हार्मोन ऑफ एडिनोहायपोफायसिस, हार्मोन सिक्रेटेड बाय एडिनोहायपोफायसिस. त्याच्यामधला जो काय पार्स डिस्टॅलिस पार्ट आहे तो पार्ट मॅक्झिमम हार्मोन सिक्रेट करतो, म्हणून हार्मोन सिक्रेटेड बाय पार्स डिस्टॅलिस. त्यातलं पहिलं जे हार्मोन आहे ते सोमॅटोट्रॉपिक हार्मोन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सोमॅटोट्रॉपिन्स पण म्हटलं जातं और STH म्हटलं जातं. STH म्हणजे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन. त्याचबरोबर त्याला ग्रोथ हार्मोन म्हटलं जातं, जे बॉडीची ग्रोथ करतं म्हणून त्याला ग्रोथ हार्मोन म्हटलं जातं. अँड GH ह्याचा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे GH. पहिलं जे आहे द हार्मोन स्टिम्युलेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द ऑल टिश्यू बाय ॲक्सिलरेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. म्हणजेच सेल डिव्हिजन घडवून आणतं, त्यासाठी प्रोटीन सिंथेसिस करावं लागतं. हे सेलना प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी स्टिम्युलेट करतं. खास करून ज्या बोन सेल्स आहेत अँड मसल सेल्स आहेत त्यांना ते टार्गेट करतं. म्हणजेच त्याचा जो टार्गेट ऑर्गन आहे ते सोमॅटिक सेल्स आहेत, म्हणजे बॉडीच्या सगळ्या ज्या काय सेल्स आहेत त्यांना ते टार्गेट करतं आणि त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस करून सेल डिव्हिजन घडवून आणतं. हायेस्ट सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इज सीन टिल प्युबर्टी अँड देन इट्स सिक्रेशन बिकम लो. याचा जो काय हायेस्ट सिक्रेशनचा जो काय कालावधी असतो तो प्युबर्टीच्या वेळी जास्त सिक्रेशन होतं. म्हणजेच मेलमध्ये जो काय प्युबर्टीचा कालावधी आहे तो 11 ते 16 वर्षापर्यंत आणि फिमेलमध्ये 9 ते 12-13 वर्षापर्यंतचा जो काय कालावधी आहे त्या कालावधीमध्ये
ह्याचं जास्त सिक्रेशन होतं आणि नंतर ते हळूहळू कमी सिक्रेट व्हायला सुरुवात होतं. इम्प्रॉपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस व्हेरियस डिसऑर्डर्स. म्हणजे याचं जो काही सिक्रेशन आहे, याचं जे काही हार्मोन जे आहे तयार व्हायचं कमी जास्त झालं असेल तर काही डिसऑर्डर्स तयार होतात. त्यापैकी काही डिसऑर्डर्स या ठिकाणी आपण स्टडी करायचे आहे. त्यापैकी पहिलं जे आहे हायपोसिक्रेशन. म्हणजे हायपो मीन्स लेस सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. Hyposecretion, that is the less secretion of the growth hormone, is called as the hyposecretion. Hyposecretion of growth hormone since childhood, म्हणजे चिल्ड्रन्स असताना, result in the stunted or physical growth and condition is called as the pituitary dwarfism. म्हणजे हे कमी सिक्रेशन झालं चिल्ड्रन्समध्ये तर त्यांच्यामध्ये पिच्युटरी डॉर्फिझम नावाचा डिसीज तयार होतो. म्हणजे त्यांची स्टंटेड ग्रोथ होते, ग्रोथ वाढत नाही, उंची वाढत नाही खास करून. ओके. त्यानंतरचा जो आहे तो हायपर सिक्रेशन. हायपर मीन्स large amount of secretion, that is called as the hypersecretion. Hypersecretion of growth hormone in childhood causes gigantism, a condition of overgrowth. The individual attempt abnormal height. म्हणजे लहान असताना किंवा चिल्ड्रन्समध्ये हे जास्त सिक्रेट झालं तर त्यांची अचानक सडन हाईट वाढायला लागते, त्यालाच जायगॅन्टिझम असं म्हटलं जातं. एनलार्जमेंट ऑफ द बोन्स. When the pituitary gland produce excess growth hormone in middle-aged adult, it causing enlargement of the bones of the nose, lower jaw, hands, finger, and feet. This condition is called as the acromegaly. यामध्ये जर का अडल्टमध्ये हे जास्त सिक्रेशन व्हायला लागतं, अडल्टमध्ये हे कमी कमी व्हायला लागतं, पण अडल्टमध्ये जर का जास्त सिक्रेशन झालं तर ॲक्रोमेगॅली नावाचा डिसीज होतो. त्याच्यामध्ये नोजचं जे काही बोन आहे ते एनलार्ज व्हायला लागतं. लोअर जॉ, हँड, फिंगर्स हे याचे जे काही बोन्स आहेत ते बोनचं एनलार्ज. द सेकंड हार्मोन इज थायरोट्रॉपिन or TSH, that is the thyroid stimulating hormone. त्यालाच thyroid stimulating hormone असं म्हटलं जातं. And the target organ of this hormone is thyroid gland. Its primary action is to stimulate thyroid gland secretion of hormone thyroxine. हा thyroid gland ला stimulate करतो आणि thyroid gland मग thyroxine नावाचं एक हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करतो. दुसरा आहे थर्ड हार्मोन adrenocorticotropic hormone, that is the ACTH. adrenocorticotropins असं पण म्हटलं जातं त्याला, adrenocorticotropins. The target organ of ACTH is the cortex of the adrenal gland. It stimulates the adrenal cortex to produce the secrete its hormones. त्याला ते स्टिम्युलेट करतं आणि मग तो हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करतो. इट मेंटेन द फंक्शनिंग ऑफ द ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्सचं जे काही फंक्शन आहे ते मेंटेन करायचं हा ग्लँड काम करत असतो, हे हार्मोन काम करतं. चौथं हार्मोन आहे प्रोलॅक्टिन, or it is also called as the lutotropins, or maybe it's called as the mammotropins. अशी त्याची नावं आहेत, mammotropins असं म्हटलं जातं. Prolactin is a unique among the puberty hormone as it is under the predominant inhibitory control from hypothalamus. ह्या सगळ्यांची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती हायपोथॅलॅमस कंट्रोल करत असतो. हायपोथॅलॅमस एकतर इनहिबिटरी फॅक्टर रिलीज करतो किंवा रिलीजिंग फॅक्टर रिलीज करतो आणि त्यामुळे पिट्युटरी ग्लँड ही हार्मोन्स तयार करत असतात. तसंच हे जे काही प्रोलॅक्टिन आहे, प्रोलॅक्टिन हार्मोन हे फिमेलमध्ये तयार होतं आणि त्याचा जो काही टार्गेट ऑर्गन आहे तो आहे मॅमरी ग्लँड्स, मिल्क सिक्रेटिंग ग्लँड्स. प्रोलॅक्टिन ॲक्टिवेट्स द ग्रोथ ऑफ ब्रेस्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट करायचं काम हा करत असतो, त्यालाच मॅमोट्रॉपिन्स म्हटलं जातं. अँड स्टिम्युलेट द मिल्क प्रोड्युसिंग milk production and the secretion of milk, that is the lactogenic effect. मिल्क प्रोडक्शन करणे म्हणजे लॅक्टोजेनिक इफेक्ट असं म्हटलं जातं बाय मॅमरी ग्लँड आफ्टर चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ झाल्यानंतर जे काही मिल्क सिक्रेट होतं ते मिल्क सिक्रेट ह्या हार्मोन्समुळे होतं, याच्या स्टिम्युलेशनमुळे तो मॅमरी ग्लँड मिल्क सिक्रेशन करायला सुरुवात करतो. द फिफ्थ इम्पॉर्टंट हार्मोन इज गोनॅडोट्रॉपिन्स. गोनॅडोट्रॉपिन्स जे हार्मोन आहेत ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येतात. त्यातला पहिला जो फॉर्म आहे त्याला म्हटलं जातं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन मेल फिमेल दोन्हीकडे असतं, त्यालाच FSH म्हटलं जातं. FSH मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इट स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ ओव्हेरियन फॉलिकल्स इन फिमेल. फिमेलमध्ये ते ओव्हरी आणि ओव्हेरियन फॉलिकल्स तयार करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतं. व्हाईल इन मेल
इट इज कन्सर्न विथ द डेव्हलपमेंट ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये स्पर्म तयार करण्यासाठी ते खास करून काम करत असतं. गोनेडोट्रोपिनचा जो काही टार्गेट ऑर्गन आहे ते आहेत गोनेड्स. मेलमध्ये जे काही गोनेड्स आहेत त्यांना म्हटलं जातं टेस्टिस आणि फिमेल गोनेड्स आर कॉल्ड ॲज द ओव्हरी. हे त्यांचे टार्गेट ऑर्गन आहेत. दुसरं आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. दिस इज कॉल्ड ॲज द एल एच ऑर ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यालाच LH म्हटलं जातं. इन फिमेल, हे फक्त फिमेलमध्ये असतं. द ल्युटिनायझिंग हार्मोन हेल्प इन ओव्हुल्युशन. ओव्हुल्युशन म्हणजे डिस्चार्ज ऑफ ओवा फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल्समधून ओवा बाहेर येण्याची जी काही क्रिया आहे ही या हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे होत असते. FSH अँड LH आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीज टू प्रोड्यूस इस्ट्रोजन, while LH induce the rupture follicle to develop into the corpus luteum and for the production of the progesterone. म्हणजे LH आणि FSH हे मिळून एक हार्मोन तयार केलं जातं, सेक्स हार्मोन इस्ट्रोजन तयार केलं जातं. आणि त्याचबरोबर LH ज्यावेळी इंड्यूस होतं, LH ज्यावेळी आपलं ॲक्टिवेट होतं त्यावेळी फॉलिकल रप्चर होतं आणि त्या फॉलिकल्सपासून मग काय होतं तर राहिलेला जो काय फॉलिकलचा पार्ट आहे तो एक टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करत असतो आणि तो एक प्रोजेस्ट्रॉन नावाचा हार्मोन तयार करतो. द प्रोजेस्ट्रॉन इज ए व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोन टू मेंटेन द प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन फार इम्पॉर्टंट काम करत असतं. त्यानंतर मेलमध्ये इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन ICSH असं म्हटलं जातं. मेलमध्ये लेडिक सेल्स किंवा टेस्टिस जे आहे, टेस्टिस हे त्याचं टार्गेट ऑर्गन आहे. टेस्टिसमध्ये ज्या लेडीज सेल्स आहेत दिस आर कॉल्ड एज द इंटरस्टिशियल सेल्स. हे त्यांचं टार्गेट ऑर्गन आहे. यांना ते स्टिम्युलेट करतं आणि टेस्टिस्टेरॉन नावाचं हार्मोन तयार करायला ते भाग पाडतं. इन मेल इट स्टिम्युलेट द टेस्टिस टू प्रोड्यूस द एंड्रोजन कॉल्ड टेस्टिस्टेरॉन. टेस्टिस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. मग एकदा का टेस्टिस्टेरॉन तयार झालं तर मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. The next part of the pituitary gland is hormones of neurohypophysis. म्हणजे न्यूरोहायपोपायसिस मधून जे दोन हार्मोन रिलीज केली जातात त्यांचा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. पार्स नर्वोजा act as a storage area for secretion of hypothalamus. It store and release oxytocin and vasopressin. म्हणजे हा न्यूरोहायपोपायसिस कुठलेही हार्मोन्स तयार करत नाही, पण जे हायपोथॅलॅमसपासून जी दोन हार्मोन सिक्रेट झालेली असतात त्यांना स्टोअर करून ठेवायचं हा काम करत असतो. टेम्पररी स्टोअर करतो आणि त्यानंतर तो रिलीज करतो. ती दोन हार्मोन्स कुठले आहेत तर एक आहे ऑक्सिटोसिन जे फिमेलमध्ये असतं आणि दुसरं आहे मेल फिमेलमध्ये असणारा हार्मोन वॅसोप्रेसिन. त्याचे आपण फंक्शन्स या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. पहिलं जे आहे ते ऑक्सिटोसिन. इट इज अ फिमेल हार्मोन. इट स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. प्रेग्नेन्सीच्या वेळी म्हणजेच डिलिव्हरीच्या वेळी हे हार्मोन सिक्रेट होतं. पार्च्युरेशनच्या वेळी, पार्च्युरेशन मिनिंग डिलिव्हरी. इट इज also stimulate the contraction of the mammary gland to initiate ejection or release of milk. So it is called birth hormone or milk ejecting hormones. म्हणजे ह्याचे जे काय टार्गेट ऑर्गन आहेत ते टार्गेट ऑर्गन दोन आहेत. एक आहे युटेरस फिमेलमध्ये, पार्च्युरेशनच्या वेळी युटेरसच्या ज्या काय स्मूथ मसल्स आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी हे हार्मोन रिलीज होत असतं. आणि दुसरं मिल्क ग्लँड म्हणजेच मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड हा त्याचा टार्गेट ऑर्गन आहे. तिथं ते मिल्क इजेक्शनसाठी इम्पॉर्टंट काम करत असतं म्हणून त्याला मिल्क इजेक्टिंग हार्मोन्स पण म्हटलं जातं. दुसरं हार्मोन आहे अँटी डायुरेटिक हार्मोन ऑर ADH किंवा अँटी डायुरेटिक हार्मोन असं म्हटलं जातं. त्यालाच दुसरं नाव आहे वॅसोप्रेसिन. इट स्टिम्युलेट the reabsorption of water in distal convoluted tubule and collecting duct of the uriniferous tubule of the kidney. ह्याचा जो काय टार्गेट ऑर्गन आहे किडनी. किडनीमध्ये जे काही युरिनिफेरस ट्युब्युल्स आहेत जे युरिन फॉर्म करतात त्या युरिनिफेरस ट्युब्युलमध्ये एक पार्ट असतो. दिस पार्ट इज कॉल्ड एज द DCT, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल. आणि ह्या DCTना ते टार्गेट करतं आणि DCT कडून काय करतं वॉटर रिॲब्सॉर्प्शन करून घेतं. म्हणजे इट मेक द परमिएबल फॉर द रिॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. इट डिक्रीज द लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग युरिन क्वांटिटी. म्हणजेच काय बॉडीमधून जे काही वॉटर लॉस होत असतं ते लॉस होण्याचं हे थांबवतं आणि युरिनची क्वांटिटी कमी करायचं काम करतं. युरिनची जी काही क्वांटिटी आहे ती कमी होते आणि मग बॉडीतला वॉटरचा लेवल जो आहे तो वाढत असतो. इट इन्क्रीज ब्लड प्रेशर बाय कॉझिंग वॅसोकन्स्ट्रिक्शन. काही वेळेला ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो वॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं. डिफिशियन्सी ऑफ ADH रिड्यूस
वॉटर रिअब्सॉर्प्शन अँड इन्क्रीज युरिन आउटपुट. ज्यावेळी डिफिशियन्सी निर्माण होते, डिफिशियन्सी म्हणजेच काय, लेस अमाऊंट ऑफ सिक्रेशन ऑफ एडीएच इज कॉल्ड एज द डिफिशियन्सी. डिफिशियन्सी म्हणजेच काय, कमी अमाऊंट एडीएचचं सिक्रेशन झालं तर काय होतं, वॉटर जास्त बॉडीमधून लॉस व्हायला लागतं. इन्क्रीज युरिन आउटपुट म्हणजे युरिन जास्त तयार व्हायला सुरुवात होते. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज द डायबिटीस इन्सिपिडस. ह्याला डायबिटीस इन्सिपिडस असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, पॉलिडिप्सिया ऑर पॉलियुरिया कंडिशन म्हटली जाते. म्हणजेच युरिन जास्त फॉर्म होते, युरिनेशनला त्या पेशंटला जास्त. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनच्या लेक्चरमध्ये आपण जे जे काय काय बघितलं त्याची एक समरी ह्या डायग्राममध्ये दिलेली आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला दिसत असलेला जो काय ग्लँड आहे तो आहे पिच्युइटरी ग्लँड आहे. पिच्युइटरी ग्लँडकडून कोणते कोणते एंडोक्राइन ग्लँड्स किंवा जे काही बॉडीतले जे काही टार्गेट ऑर्गन्स आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. Pituitary gland consists of two parts. This part, the largest part of the pituitary gland, is called as the anterior pituitary or adenohypophysis, and the smallest part is called as the posterior pituitary or neurohypophysis. Anterior pituitary कडून काय काय कंट्रोल केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स कडून गोनॅड्सची ॲक्टिव्हिटी कंट्रोल केली जाते. म्हणजेच ओव्हरी हे फिमेलमध्ये गोनॅड्स आहेत आणि टेस्टिस हे मेल गोनॅड्स म्हटलं जातं. यांची जी काय ॲक्टिव्हिटी कंट्रोल केली जाते ती पिच्युइटरी ग्लँडकडून कंट्रोल केली जाते आणि ह्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोन्स तयार होत असतात. दुसरं जे आहे ते सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ द बोन्स अँड टिश्यू. म्हणजेच ग्रोथ हार्मोन म्हटलं जातं. ह्या ग्रोथ हार्मोनमुळे बोन्स आणि टिश्यूची ग्रोथ होत असते. त्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोनकडून मॅमरी ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कंट्रोल केली जाते. त्यानंतर ॲड्रिनल TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनकडून थायरॉइड ग्लँडची ॲक्टिव्हिटी कंट्रोल केली जाते. अँड ACTH जे हार्मोन आहे ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोनकडून ॲड्रिनल ग्लँडची ॲक्टिव्हिटी कंट्रोल केली जाते व त्याचे हार्मोन्सची ॲक्टिव्हिटी कंट्रोल केली जाते. तसंच न्यूरोहायपोपायसिसमधून जे काय पिच्युइटरीचा जो काय पोस्टिरियर पार्ट आहे त्यालाच न्यूरोहायपोपायसिस म्हटलं जातं. न्यूरोहायपोपायसिसमधून दोन हार्मोन सिक्रेट होतात म्हणजे स्टोअर केली जातात आणि ती मग रिलीज केली जातात. ही हार्मोन थॅलामस तयार करतो आणि तिथून तो पोस्टिरियर पिच्युइटरीमध्ये आणले जातात आणि तिथून ते हार्मोन रिलीज केली जातात. एक आहे ऑक्सिटोसिन, त्याचा जो काय टार्गेट ऑर्गन आहे तो स्मूथ मसल्स ऑफ द युटेरस गर्भाशयाच्या स्मूथ मसल्सना ते कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे लेबर पेन्स तयार होतात आणि त्यालाच बर्थ हार्मोन किंवा पार्च्युरेशन हार्मोन म्हटलं जातं. दुसरं जे आहे वॅसोप्रेसिन, ते किडनी हा त्याचा टार्गेट ऑर्गन आहे. किडनीमध्ये युरिनिफेरस ट्यूब्यूल जे युरिन तयार करत असतात आणि त्याच्यामधला जो काय पार्ट आहे तो डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जे वॉटर रिअब्सॉर्प्शन करत असतात त्यांना ते टार्गेट करतं आणि रिअब्सॉर्प्शन करायला भाग पाडतं. हे आहेत हायपोथॅलॅमस अँड ॲडिनोहायपोपायसिस अँड न्यूरोहायपोपायसिस, जे कलेक्टिव्हली समरी या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.